नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर के साथ। राजोला येथे ऐतिहासिक आणि अभिमानास्पद सोहळा उत्साहात पार पडला। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि समाजभवनाचे लोकार्पण मोठ्या थाटामाटात करण्यात आले। 10 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता या वेळेत या भव्य कार्यक्रमाचा उद्घाटन समारोह पार पडला। या वेळी उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा झाला। यावेळी सामाजिक कार्यकर्ता रमेशजी फुले, अरुणजी हटवार, प्रियंका वैद्य, विनायकराव झलके, युवराज कांबळे, पोलीस इतर मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार प्रसार व्हावा आणि गावाच्या विकासाला चालना मिळावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। सायंकाळी समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाडे यांच्या प्रभावी प्रबोधनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। हा संपूर्ण कार्यक्रम राजोला येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। इतिहास कोणी लिहायचा पेशव्यांनी, हिशोब कोणी ठेवायचा पेशव्यांनी। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी राजांचा काय छळ केला त्यांनी, तो इतिहास जर तुम्ही बघाल ना, कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल। भयंकर जीभ काय छाटली राजे संभाजीची, तलवारीचे वार काय केले, धडापासून डोकं वेगळं केलं, भाल्यावर टोचलं, अंगरकाप फाडला राजा संभाजीचा, तो त्याला बांधला, ती गुढी उभारली आणि ती गुढीपाडवा आम्ही साजरा करतो। जेव्हा आता लोकांना कळायला लागलं गुढीपाडवा काय आहे, अभ्यास लोक आहेत ज्यांना कळलं ते गुढीपाडवा करत नाही। राजे संभाजीचा वध केला आणि पेशव्यांनी जो उत्सव साजरा केला त्याला गुढीपाडवा म्हणतात। कुणाला माहित नाही ना आम्हाला, कारण त्या काळात पेशव्यांनी शिक्षणच घेऊ दिलं नाही, यासाठी शिक्षण घेऊ दिलं नाही। आताही आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या, खाजगी शाळा सुरू झाल्या आणि त्यात शिकवायला लागले गुरुकुलमध्ये। बांधवांनो लक्षात घ्या, नेपाळमध्ये नवीन सरकार बसलं, त्यांनी सर्व खाजगी शाळा बंद केल्या, सरकारी शाळा सुरू केल्या। प्रधानमंत्री, राष्ट्रपती सर्वांचे पोरं सरकारी शाळेत शिकतील आणि आमच्या देशात आता सरकारी शाळा बंद होत नाही। गरिबांच्या लेकरांनी कुठं शिकायचं आणि शिकतील नाही तर हक्कासाठी अधिकारासाठी कसे लढतील, इतिहास कसा माहित होईल म्हणून म्हणायचं आहे। पेशव्यांना तो मान्य नव्हता बरोबरीचा भाव, मान्य नव्हता बरोबरीचा भाव, पेशव्यांना तो मान्य नव्हता बरोबरीचा भाव। आणि भीमा कोरेगाव, भीमा
पेशवा म्हणे हे बरोबरीचं स्थान आम्ही तुम्हाला देणार नाही. बरं का हो, कशासाठी झालं हे सर्व? कमरेला झाडू, गळ्याला लाडगं कामून देण्यात आलं. कुणालाही माहित नसेल, मी सांगतो तुम्हाला. पेशवाई जी होती, पेशव्याची पत्नी राणी, तिच्या दरबारात काम करणारा गणपती नावाचा गणपती महान हिरो माणूस, गोरा फरार, आडदांड काठीचा चांगला, त्याच्यावरती भांडली. अहो त्याच्यावरती भांडली, तिने आपली मनोकामना पूर्ण करून घेतली. जेव्हा हे पेशव्याला कळलं, त्यांनी गावाच्या वेशीवर त्याला नेलं. तिथं त्याचं धडापासून डोकं वेगळं केलं, मुंडकं वेगळं केलं आणि त्याने मग फरमान सोडलं की आता या लोकांनी गावाच्या बाहेर राहायला पाहिजे, यांना गावात स्थान नाही. त्यांच्यावर हिंसा घातला, पण न्याय कोणीच दिला नाही. याचा काय गुन्हा होता त्या गणपती महाराजचा? माणूसच होता. त्याला त्याच्यावरती कोण भांडली? पेशव्याची पत्नी, ती पेशवा इंद्राणी. हा इतिहास आहे, खरा इतिहास. संभाजीचा त्यांनी छळ केला, वध केला. गणपती महाराजाचं मुंडकं छाटलं त्यांनी. एवढा छळ केला तरी आम्ही आज त्यांचं ऐकतो. आमच्या संतांनी सांगितलं ते नाही ऐकलं. अहो संत तुकारामाला, त्याच्या सर्वच्या सर्व संत तुकारामाचे अभंग इंद्रायणी नदीत फेकून दिले. खून केला, खून संत तुकारामाचा. आणि आम्हाला सांगितलं की आम्ही पुष्प विमानावर बसवून त्याला वैकुंठाला नेलं. वैकुंठाचा अर्थ काय होतो? वैकुंठ. वैकुंठ म्हणजे जो माणूस संपतो, ज्याचा मृत्यू होतो, ज्याचं वय कुठलं, त्याला वैकुंठ म्हणतात. आता त्यावेळेस कुठलं पुष्प विमान आणलं, डिझेल त्याचा शोध कधी लागला, कधी किथून कुठून पेट्रोल टाकलं, कधी विचार केला का आम्ही? आणि आज आमच्या देशात त्यांची सत्ता, ते जसं म्हणतील तसं होते. तसंच म्हणून त्या सिद्धनाथ महाराजांनी पेशव्यांना सांगितलं की तुझं घमेंट मी उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि तणाव तुमचा इतिहास बघा. पेशवा म्हणे बरोबरीचे स्थान, म्हणे बरोबरीचे स्थान, स्वप्नात बघू नये महाराज, इंग्रजाकडे गेला. इंग्रजाला म्हणतोय दुखावला जेव्हा स्वाभिमान, दुखावला जेव्हा स्वाभिमान, केला पेशव्याने आमचा अपमान,
त्यांच्या सैनिकाचा जो पुढारी होता तो बाळ बापट, त्याचा मुलगा एकीकडे तोडी घेऊन होता, हा एकीकडे होता. जितनाका सोबत एक जितनाक होता. त्या जितनाकाने पाहिलं की हा जो तरुण आहे आता बाळू बापटचा पोरगा, यालाच मारलं पाहिजे. हा जितनाक तलवार घेऊन गेला आणि जो बाळू बापटचा पोरगा होता त्याची कलम करून टाकला, फळापासून वेगळं. त्याचे सैनिक धावत आले बाळू बापटला सांगायला की तुझ्या मुलाचा खून झाला, जितनाकाने त्याला मारून टाकलं. यांनी काय केलं, आपला घोडा घेतला आणि हा घोडा घेऊन जो तामतत गेला पोराला पायासाठी, खरंच माझा मुलगा मेला काय. त्याच्या मागे जेवढं सैनिक होतं बाळूच्या, त्यांना असं वाटलं की अरे बापरे, आता सरदार जर पळत आहे तर आपण कशाला थांबायचं, म्हणून त्याच्या मागचं जेवढं सैनिक त्याच्या मागे पळायला लागलं. त्याच्या मागे पळायला लागलं, तो गेला आपल्या पोराला पायासाठी, सैनिक त्याच्या मागे पळायला लागला. त्याच्या मागे इंग्रजाच्या तोफा आणि 500 महारांच्या तलवारी भीमा नदीच्या काठावर चला 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 कापले, ते पळाले, जीव घेऊन पळाले. अशा पद्धतीने तो संग्राम झाला भीमा कोरेगावचा. आणि मग तो इतिहास स्वतः इंग्रजांनी लिहिला. बघा, सिद्धनाथ महाराजचा इतिहास, या महाराजांच्या घडला महाराज. इंग्रजांनी कडविला विकास, शूरवीर ठरविले महाराज. जशी कोणबी जात नाही आहे, शेतीचं काम करणारा, नांगरून वखरून काळ्या मातीत कष्ट करणारा त्याला कोणबी म्हणतात. त्याचप्रमाणे महार ही जात नाही आहे. महार हाड मास रक्ताचा कणखर लढवया, जो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मावळा लढला त्यांना महार म्हणतात. दणकट बांधाचे, नितळ्या छातीचे लढवये सूर्या भारत भूमीचे, त्यांना म्हणतात महार. आणि म्हणून काजे जगी आणि